क्षेत्ररक्षकाकडून होतीये चूक. चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. चूक केलीये, चूक महागात पडू शकते कारण स्ट्रायकर एंडचा फलंदाज नक्कीच घातक असतो कायम. चूक केली क्षेत्ररक्षकाने. पहिल्या चेंडूवर विकेट मिळण्याची संधी होती मात्र विनंती करतो आदरणीय सन्मान चेतनदादा उपाळे याचा आपला शुभ सन्मान घेतला जाईल. गणेश दादा उपाळे आपण सुद्धा याचा आपला सुद्धा शुभ सन्मान घेतला जाईल. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये, चेंडू खाली स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षक आलाय. यावेळी पुन्हा एकदा चूक झाली आहे. दुसरा जीवनदाज फलंदाज विलास याला, माफ करा विकास याला. चूक होतीये क्षेत्ररक्षकाकडून चूक होतीये. तब्बल धाव संख्या झाली होती मात्र 3 चेंडू अखेर 6 धावा. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने संधी निर्माण करतोय गोलंदाज सतीश, मात्र संधीचं सोनं करता येत नाही. यावेळी फुलर लेनचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आली आहे. सुरेख लाईन लेंथ पकडून चेंडू टाकतोय गोलंदाज सतीश. तब्बल आतापर्यंत 4 चेंडू मध्ये धावा केवळ खर्च केल्या त्या मात्र 7 धावा. जबर क्रिकेट म्हटलं ना तर 4 चेंडू अखेर 7 धावा देणं एक खूप किफायतशीर गोलंदाज मानला जातो. नेक्स्ट बॉल. यावेळी फुल टॉस होता, फुल टॉस वर फुल टोल वसूल करता आला नाहीये. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाने घेतला एक सुरेख झेल आणि संपलाय तो मात्र फलंदाज विकासचा खेळ. पहिला धक्का लागतोय तो मात्र लाखवड संघाला. विकेटचं पतन झालंय. ज्या खेळाडूला 2 वेळा जीवनदान मिळालं तो खेळाडू मात्र जीवनदानाचा फायदा घेऊ शकला नाहीये. विकासची जागा घेण्यासाठी न्यू बॅट्समन आलाय तो मात्र हरीश. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये हरीश. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र स्विंग अँड मिस फलंदाज बाद होतोय. सलग दुसरा धक्का. काय गोलंदाजी केली. केवळ 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज सतीशने. जी लाईन लेंथ पकडून गोलंदाजी केली आहे ना यानंतर त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल पुढे. धावसंख्या झाली ती मात्र एका षटका अखेर 7 धावा. त्याला स्पीडअप घ्यायची विनंती असेल. जास्त वेळ वाया घालू नका मित्रांनो. तर पाहतात एका बाजूला असेल नक्कीच मांगर संघ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. प्लेअर पाहायला सर्व चांगल्या जोश आणि लव मध्ये असलेले सर्व प्लेअर पाहायला मिळत आहेत. यंग ब्रिगेड आहे सर्व. तदनंतर पाहिलं तर लाखवड संघ चांगली फलंदाजी करतात. पाहिजे मोठे प्रहार येणं कुठेतरी गरजेचं असेल का ते डिपेंडली. जास्त वेळ घालू नका मित्रांनो विनंती असेल. जेवढं तुम्ही स्पीड मध्ये खेळाल तेवढी मात्र सामन्यामध्ये रंगत आणि प्रेक्षकांना काय हवं असतं एक चांगली लढत पाहायला मिळाली पाहिजे. जास्त वेळ तुम्ही तर युट्यूबच्या बाजूनं नक्कीच बंद करून प्रेक्षक लोक झोपण्यासाठी जातात. जोपर्यंत तुम्ही मॅच ऑन ठेवताना तर प्रेक्षक सुद्धा तुम्हाला साथ देतं. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आकाश आलाय. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आकाशला पाचारण करण्यात आलंय. समोर फलंदाज आहे नवीन बॅट्समन सुरेश साठी. यावेळी 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. मात्र स्ट्रायकिंग एंडला आला तो नवीन फलंदाज मयूर. 2 विकेट गेल्यानंतर 2 डाऊन 4 क्रमांक
नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र स्विंग अँड मिस, फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद होतोय. मयूर बॅक टू द पवेलियन. जर पाहिलं ना तर हा दुसरा फलंदाज आहे की जो गोल्डन डकचा शिकार ठरलाय. जर पाहिलं ना तर हा दुसरा फलंदाज आहे ज्याने भोपळाही फोडता आला नाहीये. 0 नंबरचा चष्मा परिधान करून बाद झालाय. प्लीज स्पीडअप घ्या जरा. आकाश मात्र 2 चेंडू अखेर 1 धाव दिली आणि 1 मोठा विकेट मिळवलाय मयूर याचा. न्यू बॅट्समन आलाय तो मात्र अक्षय. लाकवड संघ थोडासा प्रेशराईज दिसतोय. आकाश शिंदे. जर पाहिलं ना तर या खेळाडूला मी गेल्या 3 वर्षापूर्वी शिरवली या गावामध्ये एक स्पर्धा गाजवताना पाहिलंय. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आकाशच्या हातामधून जसा चेंडू सुटतोय ना तो सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबतोय. सुरेख लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी चालली मांगर संघाकडून. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू इंटू द स्लॉट पाहूया. यावेळी मात्र पुन्हा एकदा आकाशच्या जाळ्यामध्ये अजून एक फलंदाज अटकलाय. यावेळी फलंदाज बाद झाला तो मात्र अक्षय सुद्धा. जर पाहिलं ना सर तर तिसरा फलंदाज आहे की जो 0 वरती आउट झालाय. गोल्डन डकचा शिकार तिसरा फलंदाज ठरलाय अक्षय. मात्र थोडस प्रेशर मध्ये लाखवड संघ आलाय. नेक्स्ट बॅटर आकाश इन ॲट नंबर 6. गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश. गोलंदाज आकाश त्याच्या समोर आता मात्र फलंदाज आलाय आकाश. तब्बल आकाशने आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 चेंडू अखेर 1 धाव दिली आणि मात्र 2 मोठे विकेट्स मिळवलेत. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र स्क्वेअर मारा. यावेळी मात्र पंचांचा नोचा इशारा. बीमर. नेक्स्ट बॉल. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आकाश चेंडू हातातून सटकलाय. नेक्स्ट बॉल आकाशचा ओव्हर द विकेटने. यावेळी सुरेख चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू वापरला मात्र फलंदाजाला कळला नाहीये. चेंडू अखेर केवळ 2 धावा दिल्यात गोलंदाज आकाशने. माफ करा 3 धावा. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र चेंडू क्षेत्ररक्षका आवाग्याच्या बाहेर. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. यावेळी फलंदाज आकाशच्या बॅटमधून मोठा प्रहार आला. आकाशवर चढवलेला आकाशने प्रहार. आकाशचं जर हे षटक पाहिलं ना तर 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवल्या. जर पहिलं षटक पाहिलं ना सतीशचं धावसंख्या झाली होती मात्र 16. 2 षटकाखेर 16 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इन ॲट नंबर 3 गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय गोलंदाज साहिल. हॅलो. या पुढचा सामना असेल हरचंदी विपक्ष. नेक्स्ट मॅच असेल हरचंदीच्या अगेन्स्ट असेल आहिरे वानवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये टॉस साठी यायचंय. यावेळी जर पाहिलं ना चेंडू शॉर्ट आर्म पुल केला. पुल सक्सेसफुल ठरवलाय आणि धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली ती मात्र 22च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती साहिलच्या चढवलेला प्रहार. फलंदाज
सुरेशने स्ट्रायकिंग एंडला आलेला फलंदाज आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू गोलंदाज साहिलचा. 2 शेर तर मी 1.25 शेर. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज साहिल. अगदी लाईन लेंथ सुरेख पकडली आहे. आजचा जर दिवस पाहिला ना तर मांगर संघाचे तिन्ही गोलंदाज सुरेख लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करतायत. मला या पुढचा होणारा सामना असेल एका बाजूला असेल अर्चंदी विपक्ष अहिरी वानवली. दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉस सेट आहे. एक बॅटर आला मैदानामध्ये. फलंदाज सुरेशच्या जागेवरती मिलन. चेंडू आणि बॅट मध्ये मिलन करणार का हे पाहणं गरजेचं असेल, कारण गोलंदाज साहिल सुरेख गोलंदाजी करतोय. षटकाचा तिसरा चेंडू. गोलंदाज साहिल सज्ज झालाय. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू हाताळलाय. तर पाहिलं ना तर 3 चेंडूंमध्ये केवळ एकच मोठा फटका खेळून दिलाय गोलंदाज साहिलने. शवसा थोडस परिवर्तन केलं जातं. या पुढचा होणारा सामना असेल रुळे वैभव रुळे विपक्ष आहिर एनकेसीसी. या दोन संघांमध्ये क्वार्टर फायनलचा सामना होईल. दोन्ही संघांची नोंद घ्यायची. या पुढचा होणारा क्वार्टर फायनलचा सामना असेल. एका बाजूला असेल रुळे वैभव रुळे तर दुसऱ्या बाजूला आहिर एनकेसीसी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस का बॉस मध्ये यायचं. टॉस नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. या चेंडूवर मात्र चेंडू कव्हर्सच्या दिशेने ढकलला. एक धाव आली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र फलंदाज आलाय तो आकाश, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. गोलंदाज साहिल समोर. फलंदाज आकाश सज्ज. ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र खराब लाईन. चेंडू अवांतर धाव आली एक. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 24च्या घरामध्ये. चेंडू झाले तब्बल 4 चेंडू अखेर 24 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. सीमारेषा बाहेर सुरेख झेल घेतलाय आहिर एनकेसीसी संघाचा क्षेत्ररक्षक. काय फटका खेळला होता. जर पाहिलं ना तर स्टँड अँड डिलिव्हर. धावसंख्या झाली आहे ती मात्र 30 धावा. 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. दुसरा मोठा फटका आला या षटकाचा. शेवटचा चेंडू. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू केवळ हवेमध्ये गेला. एक धाव कंप्लीट केली गेली मात्र चूक झाली क्षेत्र यष्टी रक्षकाकडून. एक अवांतर धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट केली गेली. दुसरी धाव. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चौथ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय मात्र फलंदाज पास झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र या चेंडूवर 3 धावा आल्या. त्यानंतर मात्र जाऊन पोहोचली आहे 33 धावांवर. विजयासाठी लक्ष असेल ते मात्र 34 धावांचं मांगर संघासमोर. नेक्स्ट मॅच आहिर एनकेसीसीच्या अगेन्स्ट असेल रुळे वैभव रुळे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने टॉस का बॉस मध्ये टॉस उडवण्यासाठी यायचंय. थर्ड राऊंडचा क्वार्टर फायनलचा सामना असेल. सेमीफायनलचा सामना असेल. या पुढच्या समालोचनासाठी धावरी गावचा एक बुलंद आवाज नक्कीच प्रेमदादा यांना आपण आमंत्रित करूया मायक्रोफोन वरती. धन्यवाद. नेक्स्ट मॅच आहिर एनकेसीसी विरुद्ध रुळे संघ. दोन्ही कर्णधार कृपया लवकरात लवकर यायचे. आपला टॉस घेतला जाईल. आपण पाहतोय आदर्श गाव घावरी पुरस्कृत बबन पांडुरंग कदम यांच्या स्मरणार्थ आदर्श चषक 2024 चा थरार यानंतरची लगेचच आपण मॅच खेळवणार आहे. ते एका बाजूला असेल रुळे संघ तर दुसऱ्या बाजूला आहिर एनकेसीसी संघ. सेमीफायनल पहिली सेमीफायनलचा त्यानंतरचा सामना होणार आहे. तरी
दोन्ही संघाचे संघनायक कृपया आपण लवकरात लवकर यायचे. राजेश सप्पा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. लाखोर संघाला आपण घाई करायची, आता आपल्या लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर मांगर संघाचे आपले सलामीचे फलंदाज आपण कृपया त्वरित मैदानात पाठवायचे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला भरपूर सामने या ठिकाणी खेळायचे आहेत. तर लाखोर संघाने मांगर संघासमोर 34 धावांचं आव्हान ठेवलंय. आव्हान सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 18 बॉल आणि 34 धावाची गरज आहे ती मांगर संघाला. रोहित संघ टॉस विन झालेला आहे. रोहित संघ आपण पाहतोय आदर्श चषक 2024 थरार आपण पाहतोय मित्रांनो. आयोजक आदर्श घावरी, एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपण पाहतोय मित्रांनो. आणि आता चालू असलेला सामना लाखोड विरुद्ध मांगर संघ. सचिनदादा शिंदे यांच्या मालकीचा असलेला युट्यूब चॅनल 22 सचिनदादा शिंदे यांच्या मालकीचा असलेला युट्यूब चॅनल आपण पाहतोय मित्रांनो. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. तर मांगर संघ आपले सलामीचे फलंदाज कृपया लवकरात लवकर पाठवायचे आहेत, कारण आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. लाखोड संघ कृपया घाई करा. या स्पर्धेला त्यांचा आवाज लाभला ते विकासजी मोरे सर, तसेच तुषार जांभळे सर, उत्कृष्ट समालोचक. आपण त्यांचा आवाज ऐकत होतो. त्यांच्याकडूनच एक शिकण्याची संधी आम्हाला मिळते. त्यांचे दोघांचे सुद्धा आभार मानतो. कोयना सोशी कांदाचे क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर अंतर्गत आदर्श गाव घावरी पुरस्कृत काही बबन पांडुरंग कदम यांच्या स्मरणार्थ आयोजित आदर्श चषक 2024 चा हा थरार. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. दोन्ही संघांचे 12 खेळाडू. तर गोलंदाजी करण्यासाठी लाखोड संघाकडून गोलंदाज लाखोड संघाचा 12वा खेळाडू, मांगर संघाचा 12वा खेळाडू. गोलंदाज विकास गोलंदाजी मार्क करतोय आणि फलंदाजी करतोय तो मांगर संघाकडून फलंदाज आणि पहिला चेंडू हा वाईट चेंडू. अवंतर धावेची बाहेर पडते ती मांगर संघाच्या खात्यामध्ये. मांगर संघाची धावसंख्या मात्र एका धावेने वाढली जाते. दोन धावा, वाईट प्लस एक धाव. पुन्हा एकदा लाखोड संघाकडून हा सुंदर बॉल टाकला होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला समोरच्या बाजूने फक्त ढकलला आहे. एक धाव ऍड केली जाते ती लाखोड मांगर संघाच्या खात्यामध्ये. किशोर जाधव मांगर, आपण कृपया आपले 12वा खेळाडू पाठवायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. किशोर जाधव मांगर. सुंदर चेंडू होता, त्याला सुंदर ऑफ साईडच्या दिशेने फक्त दिशा दिली. एक धाव ऍड केली जाते पुन्हा एकदा मांगर संघाच्या खात्यामध्ये. मांगर संघ आक्रमक खेळताना दिसत नाही, कारण त्यांना माहिती आहे की सिंगल डबल वरती मॅच होऊ शकते. आणि दोन धावा ऍड केल्या जातात मांगर संघाच्या खात्यामध्ये. ठीक आहे, डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मात्र एकच धाव ऍड केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज लाखोड संघाकडून
सुंदर चेंडू क्लीन बोल्ड झालाय, जबरदस्त बोल टाकला होता, फिरवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र सरळ यष्टींचा वेध घेऊन पहिला धक्का मिळतो तो मांगर संघाला. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन चाललंय ते ऋषिकेश लाकोड संघाचा हा गोलंदाज. विकास सुंदर गोलंदाजी करतो तो लाकोड संघाकडून. सुंदर चेंडू होता, फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला परंतु फलंदाज तीन बोर्ड झाला आणि पहिला एक धक्का मिळतो तो मांगर संघाला. तर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला तो राजेशला गरज असेल फटके मारण्याची, कारण पहिली विकेट गेली, स्वस्तामध्ये गेली. पुन्हा एकदा उलटा असं बोलवता हा पंचांचा डिसिजन करायचे पंच. सुंदर चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु एकच धाव मिळते मला वाटतंय. पंच किती धावा? वनडीच्या स्वरूपामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होता, दिसतोय. सुंदर चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा एकदा चेंडू होतो एसटी रक्षकाकडे परंतु एक धाव मात्र घेण्यापासून रोखू शकत नाहीये मांगर संघाला. मांगर संघाची धावसंख्या 1-1 अशा धावेने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 6च्या घरामध्ये. विकासाचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता, स्विंग अँड मिस. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश मिळालं नाही. चेंडू जातो मात्र निर्धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी मला वाटतं. रबरच्या ह्याच्यामध्ये जर 6 धावा म्हणजे खूप कमी झाल्यात, कारण या मैदानावरती एकेका ओव्हरमध्ये 24 ते 25 धावा आपण पाहिलेल्या आहेत. 6 धावा म्हणजे खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी झाली. एसके क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष मान्य श्री प्रकाशजी मानेसाहेब गाडवले यांचं या ठिकाणी आगमन होतंय. प्रकाशजी मानेसाहेब एसके क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष, आपण मंचावरती यायचं. गोलंदाजाचं नाव राजेश लाकोड संघाकडून राजेश सक्पाळ. सुंदर चेंडू होता, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेमध्ये आहे. 1 धावेचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केले जाते, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट टाकली जाते आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 8च्या घरामध्ये. राजेश चांगली गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू वरती आला, फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला परंतु तितका त्या चेंडूला ताकद आणि वेग मिळाला नाही, त्यामुळे चेंडू हवेत झाला आणि 2 धावा मिळाल्या मांगर संघाला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला परंतु खेळाडू मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन संघाचं नुकसान होतंय आणि फलंदाजी करण्यासाठी फलंदाज मांगर संघाकडून होतो तो सतीश. प्रकाशजी मानेसाहेब यांचं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. एक लेजंड खेळाडू आणि केएसकेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी मानेसाहेब, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश सक्पाळ लाकवड संघाकडून गोलंदाजी करताना समोर फलंदाज सतीश. सुंदर चेंडू होता राजेशचा, चेंडू जबरदस्त टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतो राजेश. थोडं वय झालंय परंतु गोलंदाजी मात्र चांगली करतात लाकवड संघाचे एक जबरदस्त ऑलराऊंडर राजेश दादा सक्पाळ. सुंदर गोलंदाजी करतात. टप्पा जबरदस्त टप्पा आहे, फलंदाजाला बीट करण्यामध्ये त्यांना यश मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश यांचा हा चेंडू सतीश साठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडूचा परंतु थोडा चेंडू पडल्यानंतर थोडा
लेगच्या दिशेने गेला आणि वाईटच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव ऍड केली जाते ती मांगर संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्कवरती. राजेश राजेशांचा सुंदर चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक होते, मात्र एकच धाव मिळते ती मांगर संघाला. मांगर संघाची धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10च्या घरामध्ये. राजेश सक्का चांगली गोलंदाजी, टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. फलंदाजाला रोखण्यामध्ये यश येते त्यांना. फलंदाज मोठे फटके मारायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना तितकंस यश मिळत नाहीये. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्कवरती. राजेशांचा हा चेंडू जबरदस्त फिरकावलाय लेफ्ट साईडच्या दिशेने. मोठा फटका येतो, बिग ब्लास्ट 6 धावेसाठी. जसा चेंडू आला तसाच जोरात फिरकवला लेग साईडच्या दिशेने आणि 6 धावांची भर पडते ती सरळ मांगर संघाच्या खात्यामध्ये. चांगली फलंदाजी करतो तो मांगर संघाकडून फलंदाज उत्कर्ष. पुन्हा एकदा राजेश यांचा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तसं यश आणि आलेलं नाहीये. मात्र एक धाव मिळते ती मांगर संघाला. चांगला फटका मारला होता, परंतु चेंडू सरळ खाली आला आणि एकच धाव मिळाली. राजेश चांगली गोलंदाजी करतोय, टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाज सुद्धा ताकदीचा असल्या कारणाने तो 6 गेला होता. पुन्हा एकदा राजेश राजेश्वरचा हा चेंडू आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. अवंतर धावेची भर पडते ती मांगर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18च्या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असेल मांगर संघाला. 7 चेंडू आणि 16 धावा आपण समीकरण मानतो. 7 चेंडू आणि 16 धावा. राजेशांचा हा चेंडू सुंदर चेंडू होता, त्याला लेग साईडच्या दिशेने फटका मारलाय. 1 धाव मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी बघता बघता 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात मांगर संघाकडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असेल. दोन्ही संघाला समान संधी आहे, कारण लाकूड संघाकडे चांगले गोलंदाज आहेत आणि मांगर संघाकडे सुद्धा अजूनही सलामीवीर फलंदाजी करतो तो रुपेश अजूनही खेळतोय, त्यामुळे मांगर संघाकडे भरपूर चान्स आहेत. आपण पाहतोय आदर्श चषक 2024 आदर्श गाव घावरी पुरस्कृत बबन पांडुरंग कदम यांच्या स्मरणार्थ आदर्श चषक 2024. आणि यानंतरचा सामना होणार आहे अहेरे वानवली आणि हरचंदी संघ. दोन्ही संघाचे संघनायक कृपया इनिंग ब्रेक नंतर लगेचच आपला टॉस केला जाईल. सॉरी, त्यानंतरचा रुळे आणि अहेरे निकसीचा मॅच होणार आहे, त्यानंतरच आपण लगेचच खेळणार आहोत अहेरे वानवली विरुद्ध आणि हरचंदी. त्यानंतरची एक मॅच होईल आणि त्यानंतर मात्र अहेरे वानवली आणि हरचंदी दोन्ही संघाचे खेळाडू तयार व्हायचे. आणि गोलंदाजीसाठी लाकूड संघाकडून अमोल येणार गोलंदाज अजय. गोलंदाजी करण्यासाठी अजय. उलटाच बॉल होता, फिरवलायस, कॅच घेण्याची नामी संधी आणि मात्र झेल मात्र धरणीला दान होतोय आणि 2 धावा मिळतात त्या मांगर संघाला. चेंडू फुलटॉस होता, फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षकाला संधी होती, परंतु त्याने संधीचं सोनं केलं नाही आणि 2 धावा मात्र मिळतात त्या मांगर संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज अजय. गोलंदाजी मार्कवरती अजय चांगली गोलंदाजी करतोय. अजयचा चेंडू
पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता आणि मला वाटतं पंत दिनेश यांच्याकडून हा नो बॉलचा इशारा होतोय. नो +1 धावा अशा 2 धावा ऍड केल्या जातील मांगर संघाच्या खात्यामध्ये. अजय यांनी चेंडू टाकला होता परंतु चेंडू नो बॉल टाकला आणि धावसंख्येमध्ये भर केली जाते ती मांगर संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा अजय दोन्ही अतिशय तुल्यबळ असे संघ एकमेकाच्या समोर आहेत कारण जबरदस्त मॅच या ठिकाणी रंगताना दिसते. चांगली मॅच, चांगले फलंदाजी फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा अजयाचा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फिरकवलाय. जबरदस्त बिग 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 ब्लास्ट 6 धावांसाठी. रुपेशांच्या बॅटमॅन आलेला हा खणखणीत झणझणीत धमाकेदार षटकार. मांगर संघ जाऊन पोहोचतो तो 30च्या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी होती अजयची परंतु थोडा फुलटॉस चेंडू दिल्यामुळे एक षटकार गेला आणि 2 धावेपासून मला वाटते कोणी रोखू शकत नाही कारण थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी होती ढिलाई आणि 2 धावा मिळतात त्या मांगर संघाला. मांगर संघ अजूनही जाऊन पोहोचतो. धावसंख्या होती 32 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल ती मांगर संघाला. अजयचा हा चेंडू सुंदर चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडी यष्टीरक्षकाने केलेली चुकी आणि 2 धावा ऍड केल्या जातात मांगर संघाच्या खात्यामध्ये. मांगर संघ विजय होतो या ठिकाणी. आता यानंतरच असलेला सामना